शासकीय तंत्रनिकेतन औरंगाबादमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक औरंगाबाद ही महाराष्ट्र राज्यातील एक नामांकित संस्था आहे. ज्या संस्थेची एस्टॅब्लिशमेंट 1955 मध्ये झालेली आहे. 1994 पासून ही स्वायत्त संस्था म्हणजेच ॲटॉनॉमस इन्स्टिट्यूट आहे आणि ह्या संस्थेमध्ये सध्या आपल्याकडे उपलब्ध एवढे कोर्सेस चालत आहेत. ह्याच वर्षीपासून या संस्थेत एक अतिरिक्त कोर्स चालू होणार आहे, तो म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि उपलब्ध संस्थांपैकी बरेचसे कोर्सेस हे आपले NBA ॲक्रिडेटेड झालेले आहेत. म्हणजे संस्थेतील 5 कोर्सेस सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि ड्रेस डिझायनिंग, गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग एवढे कोर्सेस हे NBA कडून मानांकन त्यांना मिळालेलं आहे. तर ही संस्था एकदम अग्रगण्य संस्था आहे आणि त्यांचे विविध उपक्रम आपल्याला विद्यार्थ्यांना हे फायदेशीर राहतात आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या आवडीनुसार समोर जाण्यासाठी, स्किल लर्निंगसाठी, प्रॅक्टिकल बेस्ड लर्निंगसाठी आपल्याला इथं ज्ञान दिलं जातं, नॉलेज दिलं जातं. तर ह्या संस्थेमार्फत प्रथम वर्ष पदविका प्रवेशसाठी आपण इथं माहिती देणार आहोत की पहिल्या वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं फॉर्म भरायचा आहे. कॉलेजबद्दलची अतिरिक्त माहिती इथं QR कोड दिलेला आहे. तर त्या QR कोडवर परीक्षेसाठी 2021-22च्या प्रवेशाकरिता इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या QR कोडला किंवा लिंक वापरून नोंदणी करावी. म्हणजे 2020-21चे प्रवेशासाठी इथून सुद्धा आपल्याला लिंकनं रजिस्ट्रेशन करता येईल. तर आपण एक नवीन रजिस्ट्रेशन ऑनलाईन पद्धतीनं पाहूया. आपल्याला जायचं आहे एका संकेतस्थळाला dtemaharaष्ट्र.gov.in या संकेतस्थळाला आपण भेट द्यायची आहे. संकेतस्थळाला भेट दिल्यावर इथे आपल्याला पोस्ट SSC डिप्लोमा ॲडमिशन 2021-22 अशी लिंक उपलब्ध होईल. या लिंकवर आपल्याला क्लिक केलं की प्रवेशासंदर्भात जो कोणता फॉर्म आहे तो प्लॅटफॉर्म, ती लिंक, ते पेज ओपन होईल. आपण क्लिक केलेलं आहे आणि इथं जर बघितलं तर न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन किंवा डाव्या बाजूलाही दिलेलं आहे न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन आणि रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉगिन, ह्या 2 लिंक्स इथं आपल्याला उपलब्ध दिसत आहेत. अजून आपल्या विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन कशा पद्धतीनं करायचं ह्याकरिता न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन वरून आपण डिटेल्स कसे भरायचे ते पाहूयात. आता इथे विद्यार्थ्याचं संपूर्ण नाव इथं लिहिलेलं आहे, एंटर नेम ॲज पर SSC मार्कशीट. म्हणजे SSC मार्कशीटला सहसा आपण पहिल्यांदा आडनाव लिहित असतो, नंतर स्वतःचं नाव लिहित असतो आणि नंतर लिहित असतो. हे पूर्ण नाव जसं 10वीच्या मार्कशीटवर येणार आहे त्या पद्धतीनं आपल्याला टाकायचं. त्यानंतर इथं आपल्याला ईमेल ID फीड करायचा आहे, एंट्री करायची आहे. त्यानंतर इथं आपला मोबाईल नंबर ऍड करायचा आहे. नंतर जिल्हा कोणता आहे तो जिल्हा आपल्याला स्टेट आपल्याला ऍड करायचा आहे. कोणत्या राज्यातून आहोत आपण सर्व महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहोत आणि ज्या जिल्ह्यातून आपण 10वी केलेली आहे तो जिल्हा आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे. इथे आपल्याला एक पासवर्ड, संकेत शब्द पासवर्ड असा सिलेक्ट करायचा आहे की जो आपल्याला लक्षात राहील. अशा पद्धतीने तो पासवर्ड लक्षात ठेवायचा आहे, लिहून ठेवायचा आहे लक्षात राहत नसेल तर.
पण इथं नाव टाकलेलं आहे, मोबाईल नंबर टाकलेला आहे, ईमेल आय डी टाकलेला आहे, स्टेट सिलेक्ट केलेलं आहे, जिल्हा सिलेक्ट केलेला आहे आणि पासवर्ड टाकलेला आहे. त्यानंतर रजिस्टरवर क्लिक करायचं आहे. इथं एक पॉपअप आलेला आहे. पॉपअप काय विचारत आहे? प्रेस ओके इफ यू आर शुअर डेटा प्रोव्हाइडेड बाय यू इज करेक्ट. आपण भरलेली माहिती जर अचूक असेल तर ओके वर क्लिक करा असं आपल्याला सांगण्यात येते. ओके वर क्लिक केल्यावर आपल्याला समोरची स्क्रीन दिसेल. समोरच्या स्क्रीनवर आपल्याला एक पासवर्ड उपलब्ध होईल. आपण जो मोबाईल नंबर टाकलेला आहे त्या मोबाईल नंबरवर एक OTP वन टाइम पासवर्ड तुमच्या मोबाईलवर येईल. इथे आपल्याला मोबाईल नंबर टाकताना काय काळजी घ्यायची आहे की असा मोबाईल नंबर तुम्ही टाका जो तुमच्या जवळ असेल. अनोळखी व्यक्तीचा मोबाईल नंबर इथं टाकू नये. अनोळखी इथं जो OTP आलेला आहे तो आपण टाकणार आणि ओके म्हणणार. ओके म्हणलं की इथं आपल्याला ऍडमिशन प्रक्रिया सुरू झाली आणि इथं आपल्याला ऍप्लिकेशन ID आणि पासवर्ड मिळालेला आहे. मिळालेला ऍप्लिकेशन ID आपण इथं सेव्ह करून ठेवूयात. मिळालेला ऍप्लिकेशन ID आपण सेव्ह करून ठेवूयात. हा आपला ऍप्लिकेशन ID आहे DEN 21/12/1444. 21/12/1444 हा आपला ऍप्लिकेशन ID आहे. तर आपण हा ऍप्लिकेशन ID जेणेकरून त्याचा वापर आपल्याला करायचा आहे. जो कोणता ऍप्लिकेशन ID तुम्ही वापरणार आहात तुम्हाला मिळालेला आहे तो आणि त्याचा पासवर्ड जो तुम्ही वापरणार आहात हे दोन्हीही गोष्टी आपल्याला प्रिझर्व करून ठेवायच्या आहेत. हा ऍप्लिकेशन ID असेल आणि ज्याच्या मदतीनं आपल्याला परत लॉग इन करता येईल. आता परत एक खालच्या स्क्रीनवर आपण क्लिक केल्यावर एक स्क्रीन आलेली आहे, नवीन स्क्रीन आली आहे जिथं ऍप्लिकेशन ID आपल्याला ऍड करायला सांगितलेला आहे. आपण ऍप्लिकेशन ID जो कॉपी केला होता तो पेस्ट केलेला आहे. तो लिहून ठेवणं आवश्यक आहे. प्रिझर्व करून ठेवा, सेव्ह करून ठेवा आणि सोबत पासवर्डही आपल्याला टाकायचा आहे. जो पासवर्ड आपण लक्षात ठेवलेला आहे किंवा जो आपण लिहून ठेवलेला आहे अशा पद्धतीने पासवर्ड टाका. आणि इथं जी काही इंटर कॅप्चा म्हणजे 8 आणि 1 9 जी काही बेरीज वजाबाकी सांगितलेली आहे ती आपल्याला करावी लागेल. ह्याला लॉग इन केल्यावर आपल्याला एक नवीन स्क्रीन दिसेल. नवीन स्क्रीन मध्ये इथं स्क्रुटनी मोड आपल्याला सिलेक्ट करायचे. इन्स्ट्रक्शन्स फॉर ई स्क्रुटनी. ज्या कॅन्डिडेटला घराच्या बाहेर अजूनही निघता येत नाही महाराष्ट्र राज्यामध्ये अशा मुलांनी आपल्या मोबाईलवरून कॉम्प्युटरवरून फॉर्म भरावा आणि त्यांनी कॉलेजला येणं अपेक्षित नाही. जो स्वतः येऊ शकत नाही, काही तांत्रिक कारणामुळे असेल, घरची काही व्यवस्था अशी असेल की जिथं कोविड इन्फेक्टेड माणसं आहेत, व्यक्ती आहेत आणि अशा केसमध्ये त्यांना जर कॉलेजला येऊन फॉर्म भरता येत नसेल तर अशा सर्व मुलांनी ई स्क्रुटनी मोडमधून आपला फॉर्म रजिस्टर करू शकता, भरू शकता. आणि फिजिकल स्क्रुटनी मोडमध्ये आपण विद्यार्थ्याला प्रत्यक्ष त्या संस्थेला बघा, ज्यावेळेस फिजिकल स्क्रुटनी मोड आपण सिलेक्ट करतो त्यावेळेस त्याला जवळची संस्था ही निवडावी लागेल. जवळची संस्था कोणत्या संस्थेत त्याला जायचं आहे ती संस्था निवडावी लागेल. जसं की आता मी सध्या औरंगाबाद मध्ये आहे. औरंगाबाद मधला मी डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केला तर औरंगाबाद मध्ये उपलब्ध असलेल्या जेवढ्या काही संस्था आहेत त्या इथं मला दिसायला चालू झालेल्या आहेत. मी जर जिल्हा बदल केला तर नांदेड जिल्हा केला तर नांदेड जिल्ह्यातील सगळे कॉलेजेस मला दिसायला चालू होतील. अशा पद्धतीनं आपण आपल्या घराजवळची संस्था ही सिलेक्ट करावी जेणेकरून येणं जाणं हे सोपं होईल. आणि नंतर आपल्याला स्लॉट सिलेक्शन करायचं आहे. म्हणजे नेमकं काय करायचंय, त्या कॉलेजमध्ये जाऊन आपल्याला तो फॉर्म भरायचा आहे आणि सगळे डॉक्युमेंट्स दाखवायचे आहेत, व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत. फिजिकल स्क्रुटनीमध्ये आपल्याला प्रत्यक्ष जायचं आहे आणि ई स्क्रुटनीमध्ये आपल्याला ऑनलाईनच फॉर्म व्हेरिफिकेशन करायचं आहे. आता मी 19 तारीख सिलेक्ट केलेली आहे. 19 तारखेला 10 ते 11 मध्ये हा स्लॉट
किंवा 10 ते 11 मध्ये हा स्लॉट मी सिलेक्ट केलेला आहे. सिलेक्ट केलेला स्लॉट मला परत रिशेड्यूल जर करायचा असेल, काही अडचणींमुळे जर मला जाणं शक्य नसेल, तर मला तो रिशेड्यूल सुद्धा करता येईल. आणि जसं मी इथं सिलेक्शन केलेलं आहे, एफसीचं नाव आलेलं आहे, एफसीचं नाव आलेलं आहे, एफसीचा नंबर आलेला आहे, कोणता स्लॉट सिलेक्ट केलेला आहे तोही आलेला आहे, आणि कोणती दिनांकला मला त्या डेटला जायचं आहे त्या कॉलेजमध्ये, तर ती डेट सुद्धा आलेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं स्लॉट सिलेक्शनची प्रक्रिया, फिजिकल स्लॉट सिलेक्शनची प्रक्रिया करायची आहे. तुम्ही जर ई स्क्रुटनी केली तर अशा पद्धतीनं फिजिकल स्क्रुटनी सारखे डिटेल्स तुम्हाला भरण्याची गरज नाही. ज्या जिल्ह्यातला विद्यार्थी आहे त्याच जिल्ह्यात तो फॉर्म ई मोडद्वारे जातो आणि त्याला तो फॉर्म व्हेरीफाय करून ज्या काही त्रुटी असतील त्या फॉर्म मधल्या त्या त्याला कळवण्यात येतात. त्यानंतर डाव्या बाजूला जर आपण बघितलं, टाईप ऑफ कॅन्डिडेट मध्ये आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. टाईप ऑफ कॅन्डिडेट आपण सिलेक्ट केल्यावर हा विद्यार्थी कोणत्या जिल्ह्यातला आहे, कोणत्या स्टेट मधला आहे, त्यासाठी वेगवेगळे पर्याय आहेत बघा. कॅन्डिडेट पासिंग SSC standard, that is standard SSC from a recognized institution in Maharashtra state. जर एखाद्या विद्यार्थ्याचं 10वी महाराष्ट्रामधून झालेली असेल तर तो टाईप ए मध्ये येईल. जर कॅन्डिडेट हु इज नॉट fall in type A above, but who or whose father or mother is domiciled in the state of Maharashtra and possesses domicile certificate, तर असे विद्यार्थी जो त्याची 10वी महाराष्ट्रातून नाही झाली आहे पण त्याचे आई वडील हे महाराष्ट्रातले रहिवासी आहेत, असे सर्व विद्यार्थी टाईप बी मध्ये येतील. तर अशा विद्यार्थ्यांनी बी सिलेक्ट करावं. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांनी तो विद्यार्थी नेमका कोणत्या राज्यातला आहे आणि त्याचे पॅरेंट्स हे कोणत्या राज्यात आहेत किंवा कुठे जॉब करतात, अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्डिडेट्स इथं आपण नमूद केलेले आहेत. यंदा आपण जम्मू काश्मीर मायग्रंट किंवा लडाख मायग्रंट साठी सुद्धा आपण एक ॲडिशनल सीट्सचा कोटा ठेवलेला आहे, जेणेकरून त्यांना पार्टिसिपेट करता येईल ऍडमिशन प्रक्रियेमध्ये. ज्यांनी वंचित राहिलेले आहेत शिक्षणापासून त्यांच्यासाठी एक आपण इथं वाचता येईल पूर्ण डिटेलमध्ये. आतंकवादी कारवायामुळे 1990 पासून जम्मू व काश्मीर संघ राज्य क्षेत्र आणि लडाख संघ राज्य क्षेत्रामधून भारताच्या कोणत्याही भागात ज्या काही विद्यार्थी ह्या लेवलमध्ये येतात, ह्या टाईपमध्ये येतात, तर त्यांनी इथं सिलेक्ट करून फॉर्म फिलअप करायचा आहे. पण सध्या आपण मराठीतून फॉर्म करत आहोत, तो फक्त महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठीच, म्हणून आपण टाईप ए हा फॉर्मॅट सिलेक्ट केलेला आहे. सेव्ह अँड प्रोसीड करूया. नंतर HSC इयत्ता 10वी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे ठिकाण ज्या जिल्हा क्षेत्रात येतो तो जिल्हा. त्यानं 10वीची परीक्षा कोणत्या जिल्ह्यातून दिली? उदाहरणार्थ मी औरंगाबाद मधून जर 10वीची परीक्षा दिलेली असेल तर मी औरंगाबाद सिलेक्ट केलं. सिलेक्ट तालुका फ्रॉम विच कॅन्डिडेट हॅज पास्ड SSC. कोणत्या तालुक्यातून केली? मी औरंगाबाद मधून आहे, लोकल औरंगाबाद मधून आहे, म्हणून तालुका सुद्धा औरंगाबादच केलाय. एंटर युअर SSC स्कूल नेम अँड ऍड्रेस. आता मी एक स्कूल नेम लिहितो, इथं शाळेचं नाव लिहितो SB आपला मूळ जिल्हा, जो काही आपला मूळ जिल्हा झालेला आहे. म्हणजे आता माझी 10वी ज्या जिल्ह्यात झालेली आहे तो माझा मूळ जिल्हा म्हणजे होम डिस्ट्रिक्ट हे सिलेक्ट झालेलं आहे. तर आपला होम डिस्ट्रिक्ट हे 10वी ज्या जिल्ह्यातून होत आहे तो जिल्हा होम डिस्ट्रिक्ट म्हणून सिलेक्ट होत आहे. सेव्ह अँड प्रोसीड करायचंय. नंतर आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो, सर्वसाधारण आरक्षित प्रवर्ग आपल्याला इथं निवडायचा आहे. म्हणजे जनरल कॅटेगरी आहे का रिझर्व्ड आहे, तर त्यानुसार आपल्याला सिलेक्शन करायचंय. लक्षात ठेवा, जे काही तुम्ही कॅटेगरी सिलेक्ट करत आहात, ज्या काही बाबी तुम्ही इथं नोंद करत आहात, सिलेक्ट करत आहात, तर त्या रिलेटेड सर्व कागदपत्रे तुम्हाला अपलोड करावी लागणार आहेत. तर काळजीपूर्वक सगळ्या नोंदी करा. ते सर्व कागदपत्र तुमच्याकडे उपलब्ध राहू द्या आणि मग फॉर्म भरायला तुम्ही चालू करा. काही जर
कागदपत्र तुमच्याकडे उपलब्ध नसतील तर ते उपलब्ध नाहीत, सध्या उपलब्ध नाहीत, फॉर्म भरा तुम्ही, आणि सध्या उपलब्ध नाहीत म्हणून आम्ही फॉर्म भरत आहोत, आणि ज्यावेळेस उपलब्ध होतील त्यावेळेस आम्ही ते देऊयात, अशा पद्धतीने आपल्याला तिथे सांगता येईल. म्हणजेच काही कागदपत्र उपलब्ध आहेत आणि काही नाही, ते आम्ही करायला, प्रोसेसिंग करायला टाकलेले आहेत असं कळवता येईल. पण लक्षात ठेवा, आपल्याला जो काही ग्रीव्हन्स पिरियड आहे, ग्रीव्हन्स पिरियडच्या आधी हे सगळेच्या सगळे कागदपत्र आपल्याला इथे आणून जमा करणे किंवा ऑनलाईन अपडेट करणे हे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे सिलेक्ट रिझर्व्ह कॅटेगरी. आता इथं आपण रिझर्व्ह आरक्षित आहोत म्हणून सांगितले, रिझर्व्ह कॅटेगरीचे विद्यार्थी आहोत म्हणून सांगितले, तर आपल्याला इथे रिस्पेक्टिव्ह कॅटेगरी इथं सिलेक्ट करावी लागणार आहे. उदाहरणार्थ मी सपोज NT3 ही सिलेक्ट केली तर NT3 चे रिलेटेड डॉक्युमेंट्स मला द्यावे लागतील. मी SC जर सिलेक्ट केली तर SC रिलेटेड डॉक्युमेंट्स द्यावे लागतील. मी जर OBC सिलेक्ट केली तर OBC रिलेटेड डॉक्युमेंट्स मला अपलोड करावे लागतील. ठीक आहे. आता सध्या आपण OBC हा प्रवर्ग ही जात आपण निवडत आहोत. जर ह्यामध्ये अजून कोणती उपजात असेल तर ती उपजात आपण इथं भरणार आहोत, सिलेक्ट करणार आहोत. लक्षात ठेवा, तुमच्या जात प्रमाणपत्रावर जो सिरियल नंबर असेल तो सिरियल नंबर तुम्ही सिलेक्ट करणं अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर जात प्रमाणपत्रावर वेगळा सिरियल नंबर आणि तुम्ही सिलेक्ट जर वेगळा सिरियल नंबर करत असाल तर परत तुम्हाला फॉर्म करेक्शनसाठी कळवण्यात येईल. तर काळजीपूर्वक तुम्ही सिरियल नंबर बघा आणि जो प्रमाणपत्रावर सिरियल नंबर आहे, अनुक्रमांक आहे, तोच अनुक्रमांक इथं तुम्ही सिलेक्ट करावा. ठीक आहे. जो कोणता आहे तोच तुम्ही इथं सिलेक्ट करावा. ठीक आहे. त्यानंतर सिलेक्ट द स्टेटस ऑफ नॉन क्रिमी लेअर. आता इथं तुम्हाला स्टेटस विचारलेलं आहे, म्हणजे तुमच्याकडे उपलब्ध आहे का नाही ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. जर अवेलेबल असेल तर आहे म्हणून टाका. तर तुम्हाला अवेलेबल म्हणून जर सिलेक्ट केला तर तुम्हाला तिथे 31/3/2022 ह्या तारखेपर्यंत व्हॅलिडिटी असलेलं नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट तहसीलदार किंवा सब डिव्हिजनल ऑफिसर कडून उपलब्ध झालेलं तुम्हाला हे नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट अपलोड करणं आवश्यक आहे. पर्सन विथ डिसॅबिलिटीज डिटेल्स, दिव्यांग व्यक्तीचा तपशील. जर तुम्ही दिव्यांग असाल, तुमच्याकडे सिव्हिल सर्जननं दिलेलं सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला ह्या फिजिकली पर्सन विथ डिसॅबिलिटीज मध्ये किंवा दिव्यांग व्यक्तीचा जे काही लाभ असेल तो तुम्हाला मिळेल. अन्यथा तुम्ही सर्टिफिकेट जर उपलब्ध नसेल तर ते नाही म्हणून, मी नाही आहे म्हणून कळवा, किंवा सर्टिफिकेट नाही तर तशा पद्धतीने फिजिकली तुम्ही सांगा. डिफेन्समध्ये आपले पॅरेंट्स जर डिफेन्समध्ये असतील तर डिफेन्समध्ये आहेत म्हणून टिक मार्क करा. लक्षात ठेवा, जर एखाद्याचे पॅरेंट्स डिफेन्समध्ये असतील तर त्यांना जिल्हा सैनिक बोर्ड वेलफेअर ऑफिस कडून त्यांना एक सर्टिफिकेट प्राप्त होतं, तर ते सर्टिफिकेट इथं अपलोड करण्याची आवश्यकता असते. तर त्याच्यामध्ये त्यांचे डिटेल्स, डिफेन्स पर्सनलचे पूर्ण डिटेल्स त्याच्यामध्ये येतात. तर अशा पद्धतीनं ते सर्टिफिकेट आपल्याला अपलोड करावं लागेल. जर तुम्ही तुमचे पॅरेंट्स डिफेन्समध्ये असतील तर त्यांचं जे काही शासकीय नियमाप्रमाणे रिझर्वेशन असेल ते तुम्हाला मिळेल आणि ते कागदपत्र तुम्हाला अपलोड करावे लागतील. तर सध्या मी नाही आहे म्हणून सिलेक्ट करत आहे. आणि जर एखाद्या विद्यार्थ्याकडं नॅशनॅलिटी सर्टिफिकेटसाठी जर TC नसेल, म्हणजे लिव्हिंग सर्टिफिकेट नसेल, तर त्याच्याकडे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. नॅशनॅलिटी सर्टिफिकेट नसेल, लिव्हिंग सर्टिफिकेट नसेल तर इंडियन पासपोर्ट असणं आवश्यक आहे. इंडियन पासपोर्ट नसेल तर बर्थ सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. लक्षात ठेवा, कॅन्डिडेटकडं नॅशनॅलिटी ह्या 4 डॉक्युमेंट पैकी एक डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे. आणि जे डॉक्युमेंट त्याच्याकडं उपलब्ध आहे तेच डॉक्युमेंट इथं सिलेक्ट करा, जेणेकरून आपल्याला ते डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. ते डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. इंडियन नॅशनॅलिटी असेल तर नॅशनॅलिटी सर्टिफिकेटवर सिलेक्ट करा, लिव्हिंग सर्टिफिकेट असेल तर लिव्हिंग सर्टिफिकेटवर सिलेक्ट करा, आणि जे कागदपत्र उपलब्ध आहेत त्यानुसार तुम्ही सिलेक्शन करा. सेव्ह करा, प्रोसीड करा. त्यानंतर इथे आपल्याला
समोरचे डिटेल्स, विद्यार्थ्याचे समोरचे डिटेल्स इथं भरायचे आहेत. सिलेक्ट SSC बोर्ड नेम. इथं 10वीचा बोर्ड, जसं आपण प्रोसीड करत आहोत तसं तसं एक एक टप्प्यानं आपण विद्यार्थ्याची पूर्ण माहिती ही फिलअप करत आहोत, फिडिंग करत आहोत. ठीक आहे. ही माहिती भरत असताना तुम्ही लक्षात ठेवा की माहिती ही पूर्णपणे अचूक असणं खूप आवश्यक आहे. इथं आपण भरत आहोत महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे. तर हा बोर्ड आपण सिलेक्ट केला. 10वी उत्तीर्ण कधी झालेला आहे? 2021 ला जर होणार असेल तर 21 म्हणून सिलेक्ट करा. जर ऑलरेडी पास आउट असेल तर 2020 किंवा त्याच्या अगोदर, तर ते वर्ष तुम्ही सिलेक्ट करणं आवश्यक आहे. आता 2021 केल्यामुळं इथं ऑटोमॅटिक अपियर्ड आलेलं आहे, अपियर्ड वर सिलेक्शन आलेलं आहे. तर 2020 असलं असतं तर पास्ट वर सिलेक्शन आलं असतं. इथं नाव आपण ऑलरेडी फीड केलेलं आहे. तर त्यानंतर कॅन्डिडेट्स मदर नेम, इथं आपल्या आईचं नाव फीड करायचं आहे. त्यानंतर 10वीचा सीट नंबर, एक्झाम सीट नंबर आपल्याला भरायचा आहे. लक्षात ठेवा, जे अपियर असणारे विद्यार्थी त्यांचा 10वीचा सीट नंबर जो काही आहे तो त्यांनी व्यवस्थित इथं भरणं आवश्यक आहे. कारण हा नंबर जर इथं चुकला तर विद्यार्थ्यांचा जो निकाल लागणार आहे तो लागणारा निकाल हा ऑटोमॅटिकली ह्या सिस्टीम मध्ये ह्या फॉर्मला येऊन चिटकून जाणार आहे, फेच होणार आहेत, रिझल्ट अटॅच होणार आहेत. तर त्यामुळे जर इथला नंबर जर तुमचा चुकला तर तुमचा रेकॉर्ड हा मिसमॅच होईल, बरोबर येणार नाही. त्यामुळे काळजीपूर्वक हा नंबर तुम्ही भरणं आवश्यक आहे. 10वीला तुमचं टेक्निकल जर असेल तर यस वर टिक करा, नसेल तर नो वर टिक करा. जर इंटरमिजिएट ड्रॉइंग सर्टिफिकेट असेल तर यस वर टिक करा आणि नो वर टिक करा, नसेल तर नो वर टिक करा. तर इंटरमिजिएट ड्रॉइंग सर्टिफिकेटचा वापर ह्यासाठी होत असतो, जर एकाच गुणवत्तेचे 5 विद्यार्थी आले आणि त्या 5 विद्यार्थ्यांपैकी 4 विद्यार्थ्यांकडे इंटरमिजिएट ड्रॉइंग परीक्षेचं सर्टिफिकेट नाहीये, पण 5व्या विद्यार्थ्याकडे ते सर्टिफिकेट जर असेल तर तो मुलगा त्या 4 विद्यार्थ्यांच्या वरती जाईल. म्हणजे 90% 5 मुलं आलेले आहेत पण त्या 4 मुलांकडे इंटरमिजिएट ड्रॉइंग सर्टिफिकेट नाहीये. तर 5व्या मुलाकडे जर असेल तर तो 5वा मुलगा मेरिट मध्ये ह्या 4 मुलांच्या आधी बसेल. अशा पद्धतीनं आपण ह्या इंटरमिजिएट ड्रॉइंग सर्टिफिकेटचा वापर करत असतो. तर लक्षात ठेवा की जे कागदपत्र तुमच्याकडे आहेत तेच अपलोड करा. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना थोडंसं कन्फ्युजन होतं, इंटरमिजिएट आणि एलिमेंटरी परीक्षेमध्ये थोडंसं कन्फ्युजन होतं. तर लक्षात ठेवा, एलिमेंटरी परीक्षा ही ड्रॉइंगची पहिली स्टेजची परीक्षा आहे आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग सर्टिफिकेट ही दुसऱ्या स्टेजची परीक्षा आहे. तर ते दुसऱ्या स्टेजचं सर्टिफिकेट आपल्याकडे असणं आवश्यक आहे. काही विद्यार्थ्यांना जर प्रमाणपत्र उपलब्ध झालेलं नसेल तर त्या शाळेतल्या मुख्याध्यापकाकडून जी काही शीट उपलब्ध आहे त्या शीट वरती मुख्याध्यापकाचा स्टॅम्प, सही आणि सील अटॅच करून द्या, जेणेकरून ते डॉक्युमेंट ऑथेंटिक होऊन जाईल आणि त्या विद्यार्थ्याच्या नावासमोर टिक मार्क करा, हायलाइट करा आणि ते स्कॅन केलेलं डॉक्युमेंट अटॅच करणं आपल्याला आवश्यक राहील, बंधनकारक राहील, जर आपल्याला इंटरमिजिएट ग्रेड सर्टिफिकेटचा फायदा घ्यायचा आहे तर. आता 2021चा पास आउट आहे म्हणजे ऑब्व्हियसली त्याची 12वीची परीक्षा झालेलीच नाही. पण त्यापूर्वीचे जर कोणी विद्यार्थी असतील फॉर्म भरणारे 2020चे, 2019चे, 17चे, 18चे, तर त्या केसमध्ये जर 12वी झालेली असेल किंवा ITI झाला असेल तर त्यांनी रिस्पेक्टिव्ह जी काही प्रॉपर इन्फॉर्मेशन आहे ती सिलेक्ट करा आणि सेव्ह अँड प्रोसीड करा. आपण पूर्ण माहिती इथं भरत आहोत. इथं डेट ऑफ बर्थ आपल्याला टाकायची, डेट ऑफ बर्थ व्यवस्थित टाका.
1 जानेवारी 2005 मेन. आर यू ऑर्फन. बघा जन्माची तारीख डेट ऑफ बर्थ टाकत असताना जी तुमच्या डॉक्युमेंटवर तारीख आहे तीच टाका. तुम्ही बर्थडे कधी सेलिब्रेट करता तो न टाकता जी तारीख डेट ऑफ बर्थ ऑन पेपर असेल तर ती ऑन पेपर वाली डेटच तुम्ही अपलोड करणं आवश्यक आहे. जर एखादा विद्यार्थी अनाथ असेल तर त्याला तो ऑप्शन सिलेक्ट करायचा असेल करावा, कारण जी काही शासकीय नियमाप्रमाणे जर काही स्कीम उपलब्ध झाल्या त्या विद्यार्थ्यांसाठी, अनाथ मुलांसाठी, तर त्या स्कीमचा लाभ त्या विद्यार्थ्यांना मिळतो. त्यासाठी आपण जी काही माहिती भरत आहोत ती व्यवस्थित फिलअप करणं अत्यंत आवश्यक आहे. आता आपले वार्षिक कौटुंबिक उत्पन्न जर आपण सिलेक्ट केलं तर इथं व्हरायटी भरपूर वार्षिक उत्पन्नाचे रेंजेस आपल्याला दिसत आहेत, स्लॉट आपल्याला दिसत आहेत. तर जे काही आपलं वार्षिक उत्पन्न असेल तर ते वार्षिक उत्पन्न आपण इथं सिलेक्ट करायचं आहे. कौटुंबिक उत्पन्न आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि त्या रिस्पेक्टिव्ह तहसीलदारनं किंवा सब डिव्हिजनल ऑफिसरनं जो काही इन्कम सर्टिफिकेट आहे ते आपल्याला तिथं प्रोड्यूस करावं लागेल, अटॅच करावं लागेल. इथे नंतर रिलिजन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. मदर टंग आपल्याला सिलेक्ट करायची आहे. तर ह्या केसमध्ये रिलिजन आणि मदर टंग आपण सिलेक्ट करून घ्या. डू यू वॉन्ट टू अप्लाय द ट्युशन फीस वेवर स्कीम. लक्षात ठेवा ही एक वेवर स्कीम आहे ज्या स्कीम मधून विद्यार्थ्यांना ट्युशन फीस मधून वेव केल्या जाईल किंवा माफ केल्या जाईल असं म्हणता येईल. पण ह्या स्कीम मधून ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल त्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्षी जर इन केस जर ब्रांच चेंज करायची असेल तर अशा प्रवेशित विद्यार्थ्यांना, ह्या स्कीम मधून प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांना ब्रांच चेंज करण्याची मुभा राहत नाही. तर आपण काळजीपूर्वक फॉर्म भरावा. आत्ता आपण यस केलं तरीही ट्युशन फीस वेवर स्कीमचा कोड हा वेगळा असतो. फक्त कंडिशन आहे शासकीय नियमानुसार जे काही वार्षिक उत्पन्न डिफाईन केलेलं आहे शासनानं ते त्या वार्षिक उत्पन्नाप्रमाणे आपल्याला इथं ट्युशन फीस वेवर स्कीम ला जर फायदा घ्यायचा असेल तर आपल्याला उत्पन्न हे 6 लाखाच्या आत का 8 लाखाच्या आत जे काही उत्पन्नाची मर्यादा दिलेली असेल त्याप्रमाणे आपल्याला उत्पन्न प्रमाणपत्र जमा करणं बंधनकारक असेल. ही स्कीम जर मध्ये आपण पार्टिसिपेट नाही केलं तर आपल्याला हे उत्पन्न प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता राहणार नाही. तर ट्युशन फीस वेवर स्कीम मध्ये 5% जागा ह्या अतिरिक्त 5% जागा आपल्याला राहणार आहेत. 5% जागा म्हणजे एखाद्या ब्रांच मध्ये जर इंटेक कॅपॅसिटी, त्या ब्रांचची इंटेक कॅपॅसिटी 60 विद्यार्थ्यांची आहे तर ऍडिशनल 5% जागा म्हणजे 5% अधिक ऍडमिशन आपण त्या ब्रांचसाठी करत असतो. म्हणजे 60च्या 5% म्हणजे 3 जागा, म्हणजे 60 जागा भरण्याऐवजी आपण तिथं 63 जागा भरत असतो. तर त्यामुळे आपण इथं ट्युशन फीस वेवर मध्ये जर यस केलं तर आपण 63 जागांपैकी एका जागेसाठी फॉर्म भरत आहोत असं निश्चितीकरण होईल. जर तुमच्याकडं इन्कम सर्टिफिकेट असेल 6 लाखांच्या किंवा शासकीय नियमाप्रमाणे जे काही लिमिट दिलेली आहे तुमच्या प्रॉस्पेक्टमध्ये त्याप्रमाणे, तर तुम्ही यस करा आणि ते सर्टिफिकेट अपलोड करा. अन्यथा नो म्हणून तुम्ही समोर जाऊ शकता. तुम्ही शहरात राहता का खेड्यात राहता त्यानुसार तुम्ही सिलेक्ट करा. इथं तुमचा ऍड्रेस सिलेक्ट करा, व्यवस्थित ऍड्रेस लिहा. लक्षात ठेवा ज्या ज्या पद्धतीची माहिती इथं विचारण्यात आलेली आहे ती पूर्ण माहिती आपल्याला डिटेलमध्ये भरायची आहे, कारण त्याचा पुढे सुद्धा वापर शैक्षणिक कामासाठीच केला जाणार आहे, विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठीच काम केलं जात आहे. तर त्यामुळे
त्या विद्यार्थ्याला कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून आपण इथं सर्व काळजी घेत आहोत. इथं आपण महानगरपालिका क्षेत्र आणि 431005 जे काही आपला ॲड्रेस आहे तो आपण इथं सिलेक्ट करत आहोत. जर तुमच्याकडे दुसरा दूरध्वनी क्रमांक असेल तर तो दूरध्वनी क्रमांक इथं तुम्हाला टाकायचा आहे. उदाहरणार्थ 2-3 STD कोड झाला आणि दूरध्वनी क्रमांक आपण इथं टाकला 233 47 24 हा कॉलेजचा कोड आहे. शासकीय तंत्रनिकेतन औरंगाबादचा लँडलाईन नंबर आहे. तर ह्या पद्धतीनं आपण इथं माहिती भरू शकतो, कॉन्टॅक्ट डिटेल्स देऊ शकतो. आता इथे काही डॉक्युमेंट्स आपल्याला फोटो सिग्नेचर अपलोड करायला सांगितलेलं आहे. लक्षात ठेवा त्यांची साईज इथं दिलेली आहे, कोणत्या फाईल फॉर्मॅटमध्ये पाहिजे तेही दिलेलं आहे. सॅम्पल काही फोटो आणि सिग्नेचर पाहायची असेल तर तेही तुम्हाला इथं पाहता येईल आणि तो फॉर्म भरता येईल. आणि इथे अपलोड करताना चूज फाईल मध्ये सिलेक्ट करायचं आहे. चूज फाईलला सिलेक्ट केल्यावर ज्या लोकेशनला तुम्ही ती फाईल सेव्ह करून ठेवलेली आहे ती फाईल तुम्ही अपलोड करा, अटॅच करा आणि अटॅच करून फोटो आणि सिग्नेचर अपलोड करा. इथं फोटो सिग्नेचर अपलोड फोटो म्हणून म्हणलं तर इथं फोटो आणि सही आपल्याला दिसून येत आहे. सेव्ह अँड प्रोसीड. विद्यार्थ्याची सही आणि स्वाक्षरी एकाखाली एक एकाच फॉर्मॅटमध्ये सेव्ह करून ठेवा जेणेकरून अपलोडिंगला सोपी जाईल. वेगवेगळ्या फाईल्स तयार करायच्या नाहीये. त्यानंतर इथे आपण जी काही माहिती भरली त्या माहितीच्या आधारावर तयार होणारे डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायचे आहेत. आता जर तुमच्याकडं लेटेस्ट स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आलं असेल, निकाल लागला असेल तर तो SSCचा निकालाचं प्रमाणपत्र, 10वीची मार्कशीट तुम्ही इथं अपलोड करा, सेव्ह करा. इथं फाईल फॉर्मॅट आपल्याला सांगितलेलं आहे. फाईल फॉर्मॅट जो आहे JPG, PNG किंवा PDF ह्या 3 फॉर्मॅट पैकी एक फाईल फॉर्मॅट आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. आता आपण 10वीचं प्रमाणपत्र जर बघितलं तर त्याच्या प्रॉपर्टीज मध्ये आपल्याला लक्षात येईल की ही जी वेगळाच फाईल GFIF हा वेगळा फाईल फॉर्मॅट झालेला आहे. तर आपल्याला त्या फाईलचा फॉर्मॅट हा चेंज करून घ्यावा लागेल. नवीन फाईल फॉर्मॅट मध्ये आपल्याला फाईल सेव्ह करायची आहे. JPG आपल्याला चालतं तर SSC मार्कशीट न्यू आणि JPG फॉर्मॅट मध्ये आपण त्याला सेव्ह करत आहोत आणि ती फाईल आपण अपलोड करणार आहोत. तर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट न्यू. ज्यावेळेस आपण JPG फाईल अटॅच केली त्यावेळेस ती अटॅच होऊन जाईल. डॉक्युमेंट अपलोडेड सक्सेसफुली इथं आपल्याला दिसून जाईल. 10वीची मार्कशीट आलेली आहे, इथं टिकमार्क दिसत आहे म्हणजे डॉक्युमेंट अपलोड झालेलं आहे. स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, आत्ता तुमच्याकडे मार्कशीट आणि स्कूल लिव्हिंग उपलब्ध नसेल तर ते तुम्ही अपलोड करू शकणार नाही. तर ते तसंच ठेवून तुम्ही प्रोसीड करा, समोरचे डॉक्युमेंट्स अपलोड करा. पण जर असेल तर ते तुम्हाला अपलोड करायला, म्हणजे जे प्रिव्हियसली पास्ट कॅन्डिडेट्स आहेत त्या सर्वांनी आपले डॉक्युमेंट्स हे अपलोड करावेत. ही फाईल सुद्धा आपण प्रॉपर फॉर्मॅट मध्ये घेतलेली नाहीये तर त्याला पहिल्यांदा व्यवस्थित फॉर्मॅट मध्ये सेव्ह करून घेऊयात. तर फॉर्मॅट मध्ये सेव्ह करण्यासाठी सेव्ह ॲज म्हणा, तिथं JPG फाईल फॉर्मॅट म्हणा, TC न्यू आणि इथं JPG फॉर्मॅट. तर लगेच आपल्याला ती फाईल सुद्धा अपलोड करता येईल. सिलेक्ट फाईल TC न्यू जेणेकरून नवीन फाईल सुद्धा अपलोड होऊन जाईल. जेणेकरून लक्षात ठेवा ही जी फाईल आहे ती रिडेबल फॉर्मॅट मध्ये असणं आवश्यक आहे. नाहीतर विद्यार्थ्याचे जर काहीच
डेटा वाचता येत नसेल, नॅशनॅलिटी दिसत नसेल, नाव दिसत नसेल, शाळेचं नाव दिसत नसेल, तर ते डॉक्युमेंट अपलोड करू नका. क्लिअरिटी राहू द्या डॉक्युमेंटमध्ये. नंतर जी तुम्ही कास्ट सिलेक्ट केलेली आहे त्या कास्ट सिलेक्ट केलेली ते कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचे. पण लक्षात ठेवा इथं ते कास्ट सर्टिफिकेट कोणी इश्यू केलेलं आहे, सब डिव्हिजनल ऑफिसरनं केलेलं आहे, डेप्युटी कलेक्टरनं केलं आहे का तहसीलदारनं केलेलं आहे, ते तुम्ही रिस्पेक्टिव्ह सिलेक्ट करा आणि मग ते कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. मग ते कास्ट सर्टिफिकेट आपल्याला अपलोड करायचं आहे. इथं सही कोणाची आहे त्यानुसार सब डिव्हिजनल ऑफिसर किंवा तहसीलदार किंवा डेप्युटी कलेक्टर, त्यानुसार हे तिघच ऑथेंटिक पर्सन्स आहेत जे की कास्ट सर्टिफिकेट इश्यू करू शकतात. कास्ट सर्टिफिकेट इश्यू करू शकतात. त्या पद्धतीने आपण सर्टिफिकेट अपलोड करायचे. आणि नॉन क्रिमी लेअरही त्याच पद्धतीने आपल्याला अपलोड करायचं आहे. ठीक आहे. डॉक्युमेंट्स अपलोडेड सक्सेसफुली. आता हे सर्व झाल्यावर आपण इथं सबमिट म्हणणार आहोत. इथं जेवढे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले ते आपल्याला दिसतील आणि इथं आपल्याला फीस भरावी लागेल. ही फीस आपण भरली की आपल्याला फॉर्म, प्रिंटेबल फॉर्म आपल्याला पाहायला मिळेल आणि प्रिंटेबल फॉर्म आपण त्याच्यावर सही शिक्का घ्यायचा आहे आणि सही शिक्का घेतलेला फॉर्म फिजिकली आला तर सही शिक्का मिळेल, अन्यथा ऑनलाईन ई स्क्रुटनीचा फॉर्मला सही शिक्क्याची गरज नाही. तो फॉर्म फक्त तुमच्याकडे पाहायला मिळेल आणि जे व्हेरीफाय करणार आहेत त्यांच्याकडे सुद्धा पाहायला मिळेल. पे नाऊ मध्ये गेल्यावर तुम्हाला QR कोड स्कॅन करूनही पैसे भरता येतील. जनरेट QR कोड, इथं QR कोड येईल, तो QR कोड स्कॅन करायचा आणि पैसे भरायचे आणि आपला फॉर्म कंप्लीट करायचा. ह्या पद्धतीनं आपण फर्स्ट इयर पोस्ट SSC डिप्लोमा म्हणजे प्रथम वर्ष पदविका प्रवेशासाठी अर्ज भरू शकतो. तर लक्षात ठेवा तुम्हाला जायचं आहे DTMaharashtra.gov.in आणि पॉली 2021 वर गेलात तर तुम्हाला हे सगळे फॉर्म, जसं की DTच्या वेबसाईटवर आपण अजून एकदा भेट देऊयात. तर DTच्या वेबसाईटला आपण इथं भेट दिल्यावर आपल्याला लक्षात येईल की पोस्ट SSC डिप्लोमा ऍडमिशन साठी इथे क्लिक करायचंय. पोस्ट HSC डिप्लोमा ऍडमिशन म्हणजे 12वी नंतर 2 वर्षाचा जो काही डिप्लोमा आहे थेट द्वितीय वर्षातल्या विद्यार्थ्यांसाठी, तर तिथं डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा ऍडमिशन इथं 21-22 आणि पोस्ट HSC डिप्लोमा ऍडमिशन, पोस्ट HSC नंतरचा जो काही डिप्लोमा आहे त्यासाठी इथं मुलांना एंट्री करायची आहे, सगळे डिटेल्स भरायचे. प्रथम वर्ष पोस्ट SSC पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रम म्हणजे इथं प्रथम वर्ष पोस्ट SSC आपल्याला फक्त काय कोणत्या वर्षासाठी सिलेक्ट करायचं आहे ते तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक भरा. पोस्ट SSC ला जर जायचं असेल तर पोस्ट SSC लाच जा. बाकीचे डिटेल्स तुम्ही आपला फॉर्म भरणं झाल्यावर बघितलात तरीही चालेल. आणि आपले डिटेल्स जोपर्यंत आपण लॉग आउट नाही करणार तरी तोपर्यंत आपल्याला इथं डिटेल्स सगळे पाहता येतील. माननीय तंत्रनिकेतनचे संचालक त्यांचे व्हिडिओ सुद्धा इथं उपलब्ध आहेत. प्रिव्हियस त्यांनी जे काही मार्गदर्शन केलेले आहे विद्यार्थ्यांना, पालकांना, तर त्यांच्या अभ्यासक्रमाबद्दल, शासनाच्या धोरणांबद्दल, तर ते व्हिडिओ सुद्धा तुम्हाला इथून पाहता येतील. आणि जर काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे राहिलेले असतील तर परत इथं अपलोड डॉक्युमेंट्स मधून सुद्धा तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करता येतील. पेमेंट डिटेल्स कंप्लीट झाल्यावर तुम्हाला पेमेंटचे डिटेल्सही इथं दिसायला लागतील. आणि जे कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला परत एकदा व्यवस्थित आले नाहीत असं जर वाटत असेल तर ते सगळे डॉक्युमेंट्स इथून अपलोड करता येतील. ठीक आहे. तर आपण इथेच थांबूयात. फर्स्ट इयर पदविका प्रवेशासंदर्भात लॉग इन करताना मी माझा फोन नंबर दिलेला आहे. जर कोणाला काही अडचण असेल तर त्या फोन नंबरवर तुम्ही संपर्क करून पुढची माहिती विचारू शकता. तर लवकरात लवकर पूर्णपणे तुम्ही फॉर्म व्यवस्थित भरून घ्या आणि जर काही अडचण वाटत असेल तर ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करा जेणेकरून
तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. आणि जर शक्य असेल तर जवळच्या FC ला भेट देऊन तुमची बारीकच्या बारीक जी काही क्वेरी असेल त्या क्वेरीला तुम्ही येऊन विचारा, जेणेकरून पुढच्या अडचणींवर आपण मात करूत आणि पूर्णपणे कुठेही न अडखळता आपण ह्या प्रवेशामध्ये ह्या पोस्ट SSC डिप्लोमाचा फॉर्म कंप्लीट करून लवकरात लवकर ह्या प्रक्रियेमध्ये भाग घेऊया. धन्यवाद.